पेटलेलं मोरपीस सीझन 3 भाग 8 लेखक नितीन थोरात. कलम 377 रद्द झालं. माधीच्या या वाक्यावर सोनीच्या डोळ्यातून आनंदाश्रूच ओघळू लागले. काही न बोलता ती माधीसमोर आली आणि तिच्या गळ्यात पडली. सोनी बिलगली तशी माधीही तिच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवत डोळ्यातला बांध आवरू लागली. वातावरण गहिवरलं. दोघींना भरून आलं. खरंच आपण जिंकलो गा ग माधे. सोनीच्या या वाक्यावर माधीनं डोळे टिपत होकारार्थी मान हलवली. तशी सोनी डोळे घट्ट मिटत शेजारच्या झाडाला टेकली. मला आता काय बोलावं तेच समजना झाले. नेमकं आज गावाला आलोय आणि आजच असली भारी बातमी समजली. माधे खूप मोठी लढाई जिंकलो ग आपण. म्हणजे मला नाही माहिती या लढाईत आपलं काय योगदान आहे, पण आपण आगीला फुंकर घातली एवढं क्रेडिट तर आपण नक्कीच घेतलं पाहिजे की नाही. माधीनं सोनीच्या पाठीवर थाप मारली आणि तिला शांत व्हायला सांगितलं. सोनीनं माधीला घट्ट मिठी मारली आणि डोळे पुसत सावरून बसली. माधे, म्हणजे आपण लेस्बियन होत हा आता आपल्या कायद्यानुसार गुन्हा नसणार ना ग. माधीनं होकारार्थी मान डोलावत सोनीच्या डोळ्यात पाहत होकार दिला. सोनीनं पुन्हा माधीला मिठी मारली आणि आनंदानं रडायलाच लागली. रडता रडता तिनं डोळे पुसले आणि गाडीवर बसत गाडीला किक मारली. काही न बोलता भान हरपल्यासारखं डोळे पुसत गाडी चालवू लागली. अख्ख्या आयुष्याचा सारीपाट तिच्या डोळ्यासमोरून धावू लागला. सायकलवर शाळेला जाणाऱ्या दोघी, चॉकलेटसाठी रुसणाऱ्या दोघी, चिंचा तोडत रानावनातून भटकणाऱ्या दोघी, पहिल्या प्रणयानं घाबरलेल्या दोघी, अकंठ प्रेमात पडलेल्या दोघी, आईबापाचा मार खाणाऱ्या दोघी, गैरसमजाच्या चक्रात अडकलेल्या दोघी, इलेक्शन लढवणाऱ्या दोघी, गाव सोडून पुण्याला जाणाऱ्या दोघी, स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या दोघी, आयुष्याचा मार्ग बदलणाऱ्या दोघी, पुन्हा एकत्र येणाऱ्या दोघी, लेस्बियनच्या लेबलनं अपमानित झालेल्या दोघी, टीव्हीवर झळकणाऱ्या दोघी, हजारो लोकांसमोर भाषण ठोकणाऱ्या दोघी, सेलिब्रिटी झालेल्या दोघी. एक एक चित्र सोनीच्या डोळ्यांसमोरून येत होतं. कधी सोनीच्या डोळ्यात आनंदाश्रू येत होते, कधी दुःखाच्या आठवणीनं डोळे ओले होत होते. जशी अवस्था सोनीची तशीच माधीची. अखेर दोघी घराजवळ आल्या. घरामागे गाडी लावत दोघी मागच्या दारानं घरात गेल्या. कपडे बदलले आणि बाहेर आल्या. लोक वाट पाहतच होते. सोनी आली तसं मावस भावंडांनी सोनीला खांद्यावर उचललं आणि डीजे समोर नेलं. सोनीचा आनंद आधीच द्विगुणित झालेला. धुंद झाल्यासारखी ती नाचू लागली. सोनी नाचू लागली तसे आजूबाजूचे 100 पोरं नाचू लागली. पोरी सोरी ठेका धरू लागल्या, बायाही डुलू लागल्या. प्रत्येक जण नाचू लागला. सोनीच्या डोळ्यात आनंद होता, सोनीच्या डोक्यात आनंद होता. भान हरपल्यासारखं ती नाचत होती. लोकांना तिच्या आनंदाचं खरं कारण माहिती नव्हतं, पण खरं कारण फक्त सोनीला आणि माधीलाच माहीत होतं. सोनीला आभाळा एवढा आनंद झाला होता. कसल्या तरी दिव्य शक्तीनं संपन्न झाल्यासारखं, सगळं मळभ दूर गेल्यासारखं तिला वाटत होतं. नाचता नाचता तिचा आप्पांच्या फ्लेक्सकडे लक्ष गेलं आणि तिच्या नाचण्याचा वेग मंदावला. आज आप्पा असते. Sample complete. Ready to continue?